हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 15 जानेवारी 2025 सर्वांचं स्वागत आहे प्री मार्केट इन्साइट्स मध्ये. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल क्लिअरली हे आपण डिस्कस केलं होतं की काल आपल्याला एक साइडवेज प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते आणि तुम्ही जर बघाल तर दिवसभर काहीच झालेलं नाहीये मार्केटमध्ये. लिटरली प्राइस साइडवेज होती, एक रेंज मध्येच होती, कुठेच गेलेली नाहीये. सो हे खूप छान प्रकारे आपण काल अनालाइज केलं होतं. आज काय होऊ शकते बघणारच आहोत. बँक निफ्टी मध्ये सुद्धा काही विशेष प्राइस ऍक्शन घडली नाही. बँक निफ्टी डेफिनेटली थोडंसं बुलिश होते ऍज कम्पेअर्ड टू निफ्टी, बट तरीही जो काही बाउन्स आलाय त्यानंतर आपल्याला लास्टला तिथे परत एक थोडंसं सेलिंग बँक निफ्टी मध्ये बघायला मिळालंय. युएस इंडायसेस मध्ये किंवा युएस मार्केटमध्ये पण काल काही विशेष घडलेलं नाहीये. थोडंसं रिजेक्शन दिसतंय खालच्या बाजूने, बट प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट फ्लॅट किंवा साइडवेजच या ठिकाणी आपल्यासारखं आपल्या मार्केट सारखं या ठिकाणी काल क्लोज झालेली आहे. डॉलर इंडेक्स आणखीही तुम्ही बघू शकता की हायर लेवल्सला सस्टेन करून आहे. युएस ऑइल जे आहे म्हणजे ज्याला ब्रेंट ऑइल किंवा युएस ऑइल क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो, तर क्रूड ऑइल सध्या हाय लेवल्सला सस्टेन करून आहे. त्यानंतर आपण जर विक्स बघितलं, व्होलॅटिलिटी बघितली, तर व्होलॅटिलिटी काल परत थोडीशी या ठिकाणी कमी झालेली आहे. पण जसं परत ही व्होलॅटिलिटी वाढेल आपल्या मार्केटमध्ये जो डाऊन ट्रेंड आहे किंवा आपण जो फॉल बघतोय तो पुढे कंटिन्यू होण्याची शक्यता जी आहे ती परत या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर बघितलं आपण कुठं सध्या ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 23,284 आणि जवळपास फ्लॅट ओपनिंग आपल्याला या ठिकाणी सजेस्ट होत आहे. म्हणजे एक 10-20 पॉईंटचा गॅपअप सध्या सजेस्ट होतोय, पण मला तरी वाटतं की प्राइस जी आहे ती फ्लॅट ओपन होईल. तर आज पण प्राइस जी आहे ती फ्लॅट जर ओपन झाली तर कशा प्रकारे आपल्याला प्लॅन करायचा आहे, इंट्राडे लेवलवरती आपण कसं ट्रेड करू शकतो, तर चला बघूया. तर सो तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे ती काल पूर्णपणे या ठिकाणी फ्लॅट होती, पूर्ण साइडवेज होती. तर आपल्याला काल जे आहे तर कालच्या डेचा हाय जो की इथे आहे आणि कालच्या डेचा जो की लो आहे तो इथे आहे, तुम्ही बघू शकता. सो आपण डे हाय आणि लो या ठिकाणी मार्क केलाय. तर सिंपल स्ट्रॅटेजी असणार आहे. जर तुम्ही डे हाय जर ब्रेक होतो या ठिकाणी अपसाइड जर अशा प्रकारे डे हाय जर ब्रेक झाला तर तुम्ही वरच्या दिशेत ट्रेड करू शकता. पहिलं टार्गेट तुमचं हे असणार आहे 23,350 आणि सेकंड टार्गेट जे तुमचं असेल ते या ठिकाणी अपसाइड इथे असणार आहे 23,400. ओके, असे दोन टार्गेट अपसाइड तुम्ही एक्सपेक्ट करू शकता ज्यावेळी ही रेंज ब्रेक होईल. कालच्या डेचा हाय ब्रेक होतोय आणि इथे कालच्या डेचा हाय ब्रेक झाल्यानंतर पहिले जे टार्गेट आहे तुमचं ते परवाचा डेचा हाय आहे. सो हे दोन्ही हाय ज्यावेळी ब्रेक होईल तर आणखी एक अपसाइड मोमेंटम तुम्हाला चांगला बघायला मिळू शकतो. त्यानंतर सेकंड जे प्रोबॅबिलिटी आहे की जर प्राइस या ठिकाणी लोअर साइड कालच्या डेचा जर लो ब्रेक करते तर या ठिकाणी 23,000 हे तुमचं टार्गेट असू शकतं आणि 23,000 एक इमिडिएट सपोर्ट हे मी काल सुद्धा या ठिकाणी डिस्कस केलं होतं. तर 23,000 हे टार्गेट डेफिनेटली तुम्ही एक्सपेक्ट केलं पाहिजे. बट त्यानंतर प्रॉपर एक 15 मिनिटची कॅन्डल जर या 23,000 च्या 23,000 जी लेवल आहे याच्या खाली जर क्लोज झाली तरच तुम्हाला या ठिकाणी याच्या खाली विचार करायचा आहे. अनलेस जोपर्यंत हे क्लोज करत नाहीये तोपर्यंत तुम्ही 23,000च्या खाली सेल करण्याचा किंवा शॉर्ट करण्याचा विचार करणार नाहीये, कारण 23,000 हे एक सपोर्ट आणि इथनं एक बाउन्सची शक्यता खूप जास्त आहे. सो ह्या शक्यता सध्या मार्केटमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. सो सिंपल प्लॅन आहे आजचा की तुम्हाला हाय इथे कालच्या डेचा हाय ब्रेक झाला तर तुम्ही लॉंग म्हणजे कॉल बाय करू शकता आणि इथे या ठिकाणी जर लो ब्रेक झाला कालचा तर या ठिकाणी तुम्ही पुट बाय करू शकता. सिंपल आणि छोट्या टार्गेटसाठी करा. मार्केट सध्या थोडंसं व्होलेटाईल राहण्याची शक्यता आहे आणि पुढे बजेट पण येत आहे. व्होलॅटिलिटी आणखी पुढे वाढत जाणार आहे. सो आपल्याला लिमिटेड क्वांटिटी सोबत आणि त्या ठिकाणी कमी टार्गेट्स किंवा छोटे पॉईंट घेऊन पटकन बाहेर पडायचे. काल जर तुम्ही बघितलं असेल की प्राइस साइडवेज पण होती, विक्स पण कमी होतं, तर ऑप्शन्स बिलकुलच गेन करत नव्हते. सो अशा वेळी मी सजेस्ट करेल की तुम्ही नेक्स्ट एक्सपायरी सोबत जर ट्रेड कराल तर थोडंसं तुम्हाला जे की गेन्स हवे असतात ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये ते थोडंसं लवकर मिळतील. ओके, सो अशी स्ट्रॅटेजी आपण थोडंसं इम्प्लिमेंट त्या ठिकाणी करू शकतो. सो आज जर तिसरी पॉसिबिलिटी की ही रेंज ब्रेक झालीच नाही, या इथे प्राइस जी आहे फ्लॅट ओपन झाली आणि या ठिकाणीच या रेंजमध्ये आहे, तर हा सध्या नो ट्रेडिंग झोन आहे. सो इथे आपण बिलकुल ट्रेड करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि जरी आपल्याला ट्रेड मिळत नाहीये तर जबरदस्ती कुठे इथे या रेंजमध्ये ट्रेड जर करायला जाल तर त्या ठिकाणी लॉसेसच होणार आहे. जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ऑप्शन बायरचं काही काम नाही. जे ऑप्शन सेलर्स आहेत ते डेफिनेटली या रेंजमध्ये जर प्राइस रेंज पण राहते तर नक्कीच ऑप्शन सेल करू शकता, स्ट्रॅडल एक्झिक्यूट करू शकता, स्ट्रँगल एक्झिक्यूट करू शकता आणि त्यातनं थोडेसे छोटे प्रॉफिट या ठिकाणी आपण
डेफिनेटली मिळू शकतो ऑप्शन सेलिंग मधनं. ओके, सो दॅट्स अ प्लॅन फॉर टुडे. सर्वांनी प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा, प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करा. अँड येस, जे ऑप्शन्स ज्यावेळी आपण ट्रेड करतो तर मोस्ट ऑफ लोक आता लॉट साईज वाढली आहे, त्यामुळे लोकांकडे लिमिटेड कॅपिटल आहे. तर हेच रिक्वेस्ट करेल की तुमच्याकडे लिमिटेड कॅपिटल आहे आणि जर ऍट द मनी स्ट्राईक प्राइस किंवा इन द मनी स्ट्राईक प्राइस त्या कॅपिटलमध्ये तुम्ही बाय नाही करू शकत आहे, म्हणून तुम्ही आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करता. पण लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करता तर हे लॉस होण्याचे चान्सेस किंवा तुमच्या फेवरमध्ये गोष्टी काम नाही करण्याचे चान्सेस अगोदरच खूप वाढलेले असतात. सो त्यामुळे तुम्ही इन द मनी आणि ऍट द मनी सोबत आपल्याला ट्रेड करता येईल, तेवढं कॅपिटल आपल्याकडे असावं तरच आपण ऑप्शन ट्रेडिंग करू. असं काही मॅनेजमेंट करत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ठरणार आहे. ओके, सो हे मॅनेजमेंट सर्वांनी करा आणि त्यानुसारच आपल्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करण्याचा निर्णय घ्या. ओके, अनलेस जोपर्यंत तुमच्याकडे ते पुरेसं कॅपिटल नाहीये, ऑप्शन ट्रेडिंग तुमच्यासाठी खरंच नाहीये, हे एक फॅक्ट आहे. ओके, so yes, plan properly, enjoy today's trading session, have a profitable day. Thank you so much everyone, have a nice day.